नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 18 महिन्याचे DA थकबाकी मिळणार का? किती रक्कम खात्यात जमा होईल? याबाबत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजूनही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच नव्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, DA थकबाकी म्हणजे काय? महागाईपासून कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकारकडून महागाई भत्ता म्हणजे DA दिला जातो। सामान्यतः DAचा दर हा 6 महिने वाढवला जातो। मात्र कोविड-19 महामारीमुळे जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत DA वाढ स्थगित करण्यात आली होती। या 18 महिन्यातील मिळायला हवे असलेल्या DA रकमेची थकबाकी स्वरूपात राहिली आहे। DA थकबाकी का लांबवली गेली होती? कोविड-19चा आर्थिक प्रभाव महामारीमुळे व्यवस्थेवर मोठा ताण आला होता। सरकारी खर्चात कपात झाली होती। सरकारकडे निधी कमी असल्याने DA थकबाकी रोखण्यात आली होती। आर्थिक संकट होतं। देश आर्थिक मंदीत सापडल्याने थकबाकी देण्यास विलंब झाला। आता मित्रांनो, 18 महिन्याची DA थकबाकी मिळणार का? अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। अर्थ मंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे की सध्या DA थकबाकी देण्याचा विचार नाही। मात्र कर्मचारी संघटनांनी सातत्याची मागणी करत आहेत आणि सरकारवर दबाव टाकत आहेत। DAची गणना कशी होईल मित्रांनो? थकबाकीची गणना करण्यासाठी मूळ वेतनावर DA दर लागू केला जाईल। जानेवारी 2020 मध्ये 4% वाढ झालेली आहे। जुलै 2020 मध्ये 3% वाढ झालेली आहे। जानेवारी 2021 मध्ये 4% वाढ झाली आहे। आणि गणनेचे उदाहरण, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार जर 30,000 असेल तर जानेवारी ते जून 2020 30,000 गुणिले 4%, 6 महिने बरोबर 7,200। जुलै ते डिसेंबर 2020 30,000 गुणिले 3%, 6 महिने 5,400। जानेवारी जून 2021 30,000 गुणिले 4% गुणिले 6 महिने 7,200। एकूण थकबाकी 7,200, 5,400, 7,200 म्हणजे 19,800। जर ही थकबाकी मिळाली तर DA थकबाकी मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल। अनेक कर्मचारी संघटनांनी DA थकबाकीसाठी आंदोलन सुरू केले आहे। त्यामुळे सरकार दबावाखाली येऊ शकते। जर सरकारने हा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।